दंदन करीत सीमा रेषा पलीकडे दुसरा चौकार, दुसरा बार. दोन बॉल मध्ये दोन आले. त्रेहालच्या विपक्षामध्ये प्रतीक विशेचा धमाका. धावा रोखायचे असतील तर प्रतीक विषय, जयेश विषय असतील, प्रथमेश विषय, वे तीन गडी बाद करावे लागतील. 3 ओव्हरचा सामना आहे. आज संपूर्ण दिवसामध्ये प्रतीक विषयने अप्रतिम बॅटिंग केली आहे. प्रत्येक मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून धावा आले. एकापेक्षा एक फटके तो सजवतो. लेंथ लाईन लवकर ओळखतो, लवकर पिक करतो आणि ज्या पद्धतीने लेंथ टाकली जाते ती ओळखत असताना त्याच पद्धतीने शॉर्ट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतं. ऑफस्टमच्या बाहेर होता, उडवलं एक्स्ट्रा कव्हर मध्ये टॅप करत असताना तिथे चौकार आला. त्यानंतर स्लॉग हिट केला. मिडल स्टंपचा बॉल स्क्वेअर लेग कडे पाठवला. 2 बॉल 8 धावा. जय गणेश वाफाले बी टीमच्या खात्यामध्ये. क्वार्टर फायनलचा सामना बीसीसी बोरिवलीच्या विपक्षामध्ये. बीसीसी बोरिवली संघ देखील भोकरीच्या क्रीडानगरीमध्ये त्यांची देखील कामगिरी चांगली राहिली आहे. यावेळेस बुंदात टाकला होता. पुढे येत असताना खोदण्याचा प्रयत्न, बॅटची खडा, बॉल चाले स्लिप मधून मागे. विकेट किपर पोहोचतील तोपर्यंत सिंगल येते. अस्तित्वाची लढाई आहे. 2 गावांची लढाई. एकीकडे बोरिवली संघ, दुसरीकडे वाफाले बी यांच्यामध्ये ही लढाई. प्रेक्षक राजा भरपूर संख्येने उपस्थित झालेत. प्रेक्षकांची चांगलीच गर्दी या स्वर्गीय किरणशील पाटील स्मृती चषकामध्ये. सर्वांचं सहर्ष स्वागत. जवळजवळ आतापर्यंत 25,000 प्रेक्षकांनी ऑनलाईन स्पर्धेचा आनंद घेतले. सर्वांचं आभार आणि पुन्हा एकदा स्वागत असेल. स्ट्राईक जयेश विषयकडे. राईलचा बॉल यावेळेस बाउन्स होता, अगदी कट केला. कव्हरचा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत सिंगल येईल. जयेशला देखील माहिती आहे प्रतीककडे जास्त वेळ स्ट्राईक राहिली तर तो चांगल्या धावा बनवू शकतात. तसं जयेश देखील चांगलाच बॅटर आहे, हे देखील विसरून चालणार नाही. पहिले 4 बॉलचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 10 वर. 2 चौकार आलेत. प्रतीक विशेषच्या खात्यामध्ये 3 बॉल फेस केलेत. 9 धावांचं योगदान. यावेळेस लेग स्टंपवर होता, ऑन साइडला फ्लिक पद्धतीने सजवल्या. बॉल चालला गॅप मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. तिसरा चौकार आलाय. स्कोरबोर्ड वेगाने पुढे जात असताना टीमची धावसंख्या 14 वर. 5 बॉलचा खेळ समाप्त. प्रतीक विशेषच्या बॅटमधून 3 चौकार आलेत. रेहानचा समाचार भरपूर घेत लावला या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये. पहिलं पॉवर प्लेचं षटक. पॉवरफुल बॅटिंग करत असताना प्रतीक विषय, त्याला शांत करावं लागेल. काहीतरी कानमंत्र या टीमचा शिल्पकार शाहिद खानने दिलेत. त्याचा फायदा होईल का गोलंदाजाला? टर्न केलाय, थोडीशी बोटं फिरवली होती, टायमिंग साध्य करता आलं नाही, थोडीशी गती देखील कमी होती. लेगबायच्या रूपाने सिंगल येते आणि त्याचबरोबर षटक क्रमांक पहिले होईल समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 15. चांगली सुरुवात. 10 पेक्षा जास्त धावा तुम्ही जमा करता पहिल्या ओव्हरमध्ये. विकेट तुमच्याकडे आहेत म्हणजे चांगली सुरुवात. 15 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आलेत. 5 बॉल पहिल्या ओव्हरचे फेस केले प्रतीकने. त्याच्या बॅटमधून 3 चौकार आलेत. टीम मीटिंग करू नका प्लीज, विनंती असेल. यानंतर अजूनही 2 सामने शिल्लक आहेत. सेमीफायनल आणि फायनल आपल्याला पाहायला मिळेल. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च झाल्यात. विकेट प्राप्त करता आली नाही. वाफाले बीच्या विपक्षामध्ये ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करता त्यावेळेस 2 विकेट प्राप्त करणं गरजेचे असतात. जयेशची विकेट महत्वाची असते. प्रतीक विषय असेल, प्रथमेश विषय असेल, बेस्ट बॉलर बॅटर असेल, मालिकावीरसाठी क्वार्टर फायनल पर्यंतच आपण पॉइंट्स पकडणार आहोत. एका विकेटला पॉइंट्स दिले जातील 5. एका रनला 1 पॉइंट. शर्यत सध्या सुरू आहे मैदानामध्ये देखील आणि मालिकावीरसाठी देखील, कारण का मालिकावीर म्हणून सायकल तुम्हाला दिली जाईल आणि ती पुरस्कृत केली आहे. खालिंगावचे माजी सरपंच राजाराम शेलार, यतीश शेलार यांचे वडील. यतीश शेलार कलंबोली गावाचे जावा आहेत. पहिलं षटक बॅटिंग चांगली झाली आहे. दुसरं षटक माजिद यावर दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी दिली. क्षेत्ररक्षणामध्ये खूप सारे बदल पाहायला मिळतील कारण का पॉवर प्लेचं षटक समाप्त झाले. बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवल्या गेले. शॉर्ट टर्नमेंट, शॉर्ट फाईन लेग पॉइंट सर्कलच्या आतमध्ये. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये, लॉंग ऑन लॉंग ऑफ. मिड विकेट मध्ये देखील क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. स्क्वेअर लेग पूर्णपणे खाली ठेवले गेले प्रतीक विषयसाठी. फाईन क्षेत्र खाली आहे.
लॉंग लेग थोडासा सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळतोय. माजिद दुसरं षटक. विकेटच्या शोधामध्ये आता प्रयत्न करावे लागतील बीसीसी बोरिवली टीमला. माजिद खूप लांबचा रनअप. लेफ्ट ओव्हर द विकेट ने ओव्हर पिच स्लॉप केलाय. अगदी बाणासारखा समोर ठोकलाय. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. हा उत्तुंग षटकार. एक फटके त्याच्या बॅटमधून निघत असतात. त्याची विकेट घ्यावी लागेल. माजिद समोर प्रतीक क्रीज मध्ये थोडासा डीप गेलाय. स्लॉग स्वीप केलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वेगाने झन्नाटेदार चौकार. आत आली होती. लेंथ चांगली होती परंतु ओळखली. स्वीप करून दिला. स्क्वेअर लेग मधून हा चौकार प्राप्त केला. चौकाराच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 वर. विकेट घ्यावी लागल्याची चर्चा करत होतो परंतु चर्चेच्या विरुद्ध दिशेने बॅटिंग मध्ये प्रत्येकची विकेट प्राप्त करणं तेवढं सोपं नाही. त्याच्यासाठी एक जालं रचावं लागतं. त्या जाल्यामध्ये त्याला अडकवावं लागतं कारण का त्याच्याकडे एकापेक्षा एक फटके आहेत. लेंथ लवकर ओळखतो आणि लेंथ प्रमाणेच तो फटके सजवत असतो. स्वीपचा फटका प्युअर लेंथवर सजवला जातो. लवकर ओळखला. बॅट थोडीशी क्लोज केली. ऑन साईडला टर्न केला. चांगला फटका होता. पुढचा बॉल प्रतीकसाठी. विषय ऑन अ फायर. ओव्हर द विकेटने यावेळेस ओव्हर पिच मिस टायमिंग स्ट्रोक बॉल हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. वाह जबरदस्त पकडला होता. जबरदस्त पकडला. महत्वाचा झेल महत्वाचा मासा. पहिला झटका लागलाय वाफाले बी टीमला. ठिकाणी जोडत असताना त्यांचं देखील स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. सामना थांबवायचंय. मॅच थांबवायची. या स्पर्धेला भेट देत असताना आजच्या दिवसाचे महत्वाचे पाहुणे स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक 2026 चॅलेंज. स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक 2026 मध्ये पाहुण्यांचं शुभ आगमन. आक्रमक 11 ग्रुपचे
माननीय श्री हेमंत भाऊ ठाकरे साहेब, प्रोप्रायटर ओमसाई बोरवेल आणि अंश एंटरप्राइजेस यांचं शुभागमन. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. माननीय श्री संजय नारायण पालवी साहेब, प्रोप्रायटर त्रिशा एंटरप्राइजेस यांचं देखील शुभागमन या व्यासपीठाच्या दिशेनं होत असताना त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या समवेत त्यांचे सर्व सहकारी प्रदीप वामन भोईर साहेब, तसेच सोपान पालवी साहेब असतील, कुमार संकेत पालवीजी, राहुल भाऊ ठाकरे, अजय लडकू ठाकरे, अभय विलास पालवी, भावेश दत्तात्रय भोईर, मनोज तुकाराम पालवी या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेचे प्रणेते मुख्य आयोजक आपण बघतोय एवन जोडी अक्षय पाटील आणि संकेत ढोले यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण चॅलेंज ग्रुप कळंबोलीच्या वतीनं सन्माननीय रमेशजी घरत यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील आम्ही करीत आहोत. हार्दिक हार्दिक स्वागत. चला क्रिकेटला सुरुवात करायची. मान्यवर जोडले गेलेत हेमंत भाऊ ठाकरे ज्यांच्या माध्यमातून या स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषकाला प्रथम क्रमांकाची रोख रक्कम लाभली गेली. त्यांच्यासोबत त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी जोडत असताना सर्वांचं सहर्ष स्वागत. 4 बॉलमध्ये 10 धाबा या ओव्हरमध्ये खर्च केलेत. 1 विकेट आली आहे. क्वार्टर फायनलचा सामना नवीन जे पाहुणे जोडले गेलेत त्यांच्या माहितीसाठी सांगेन. मॅच थांबवायचे अजून मान्यवर येत असताना नवीन पाहुणे जे जोडले गेले त्यांच्या मान्यवर त्यांच्यासाठी सांगेन. क्वार्टर फायनलचा सामना वाफाले बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये बीसीसी बोरिवली जिंकेल तो टॉप 3 मध्ये पोहोचेल. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मालिकावीर म्हणून सायकल पुरस्कृत केली गेली ते खालींचे सरपंच सन्माननीय राजाराम दत्तात्रय शेलार साहेब या ठिकाणी जोडले गेले. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. सामना सुरू करायचा आहे. त्याचबरोबर यतीजी शेलार देखील जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. धावफलक 25 वर 1 विकेट गेली आहे. वाफाले वी आणि बीसीसी बोरिवली यांच्यामध्ये क्वार्टर फायनल. या ओव्हरचा बॉल क्रमांक 5वा. यावेळेस ऑन सेटला टर्न खेळलाय, प्रॉपर एलिव्हेशन नाही, गॅप शोधण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय गॅप मधून परंतु शतरक्षक पोहोचलेत. तोपर्यंत 2 धाबा पूर्ण होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. जयेश विषय आणि प्रथमेश विषयच्या माध्यमातून 2 धाब्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 27 वर. जुनी या इनिंगचे 7 बॉल शिल्लक आहेत. यतीजी शेलार, सरस्वती खालींचा एक अष्टपैलू खेळाडू, कलमोली गावचे जावई देखील आहेत. या ठिकाणी जोडत असताना त्यांचं देखील स्वागत असेल. जो जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचेल. या ओव्हरचा शेवटचा बॉल प्रथमेशसाठी. यावेळेस खेचून मारल्या ऑन साईडला, कंट्रोल पुल शॉट पाहायला मिळाला. डीप मिड विकेट मध्ये शतरक्षक फक्त सिंगल येते. वाह, काय जबरदस्त शतरक्षण, अप्रतिम फेकी. शेवटच्या बॉलवर सिंगल. ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर वाफाली बी टीमची धावसंख्या 1 विकेट 28 धाबा. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धाबा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये 13 धाबा माजिदने खर्च केल्या, परंतु विकेट देखील मिळून दिली. सुरुवातीला 2 आक्रमण त्याच्या विरुद्धात चढवले होते, परंतु महत्वाची विकेट 3ऱ्या बॉलवर मिळून दिली आणि त्याच्यानंतर शेवटच्या 3 बॉलवर फक्त 3 धाबा. कमबॅक चांगलं झालं. या ओव्हरमध्ये विकेट आल्यानंतर प्रत्येक विषयाची विकेट गेल्यानंतर धाबांचा वेग थोडासा कुठेतरी रोखला गेलाय. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत. आयवा जेलसाठी चॅलेंज ग्रुपच्या माध्यमातून 100 रुपये दिले जातील. स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती स्टँड, स्वर्गीय संतोष ढोले स्मृती स्टँडला जर बॉल हिट झाला, षटकार जर लागला तर इवन जोडी या स्पर्धेची अक्षयजी पाटील असतील, त्याचबरोबर संकेतजी ढोले, प्रसन्न ठाकरे आणि पंकज पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपये दिले जातील. सोरगाव बी टीमचे कॅप्टन धनेश शिलवण, कुकसे टीमचे कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. आपण चिठ्ठ्यांचा कार्यक्रम करणार आहोत. 1 चिठ्ठी विजेता असेल, 1 चिठ्ठी जी निघेल ती फायनल मध्ये पोहोचेल आणि 2 चिठ्ठ्या शिल्लक राहतील. यांच्यामध्ये सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. हेमंतजी ठाकरे यांच्याकडून वाफालेच्या कोणत्याही बॅटरने षटकार ठोकला तर 500 रुपये दिले जातील. शेवटचं षटक चिन्नान. पहिलाच बॉल लेग स्टंपवर, लेन चांगली होती, लाईन थोडीशी बाहेर राहिली. हेच सांगत असताना पंच गोकुल पाटील सर, त्यांना आपण बोलतो गोकुल सर कूल आहेत, परंतु ते कूल नाहीयेत, डिसिप्लिन आहेत. चुकी केली तर लगेच पेनल्टी देत असतात. व्हाईट बॉलने ओव्हरला सुरुवात केली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 वर. प्रथमेश विशेष स्ट्राईक एंडवर आहेत. सिन्नान एका वेगळ्या शैलीने गोलंदाजी करतो.
कटरचा वापर लेग कटर होता, पिक करता आला नाही, धाव घेण्याचा प्रयत्न, धावाची संधी, डायरेक्ट हिट होईल का नाही, क्रीज मध्ये पोहोचलाय प्रथमेश, एक सिंगल चोटी धाव पूर्ण होते. सिंगलच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता लेग बायच्या रूपाने धाव येते 30 वर. पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या धावा येत होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये विकेट आली आणि त्याच्यानंतर धावा आता थोड्याशा रोखल्या गेलेत. क्वार्टर फायनलचा सामना पहिल्या डावामध्ये आपण आहोत. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना जय गणेश वाफाले बी संघ बीसीसी बोरिवलीच्या विपक्षामध्ये. 5 बॉल अजूनही शिल्लकच्या इनिंगचे. जयेश विशेष स्ट्राईक इन वर सिंगल नंतर जयेशला स्ट्राईक सापडली आहे. या इनिंगचे 2 बॉल जयेश विशेने फेस केलेत, एक धाव त्याच्या खात्यामध्ये आली. सिन्नान जयेशसाठी यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय, हेलिकॉप्टर स्टाईलने थोडासा उडवण्याचा प्रयत्न, मिसफील झाली, फंबलिंग आणि तिचाच फायदा घेत असताना दुसरी धाव देखील पूर्ण होते. तर प्रत्येक एक धाव मोलाची असेल, महत्वाची असेल, कारण का हा सामना क्वार्टर फायनलचा आहे. जिंकल्यानंतर तुम्ही बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचेल आणि त्याच्यासाठी ही लढाई, हे युद्ध सध्या सुरू आहे वाफाले बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये बीसीसी बोरिवलीमध्ये. धाव संख्या 32 वर, विकेट गेली एक. 4 बॉलचा खेळ पहिल्या डावाचा अजूनही शिल्लक आहे. सिन्नान समोर, विषय जयेश यावेळेस फ्लिक करण्याचा थोडासा प्रयत्न होता, परंतु लेग स्टंपच्या बाहेर होता. वाईट बॉल. एक्स्ट्रा धावा या ओव्हरमध्ये 2 खर्च केलेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये कोणती एक्स्ट्रा धाव नव्हती, परंतु या ओव्हरमध्ये 2 एक्स्ट्रा धावा वाईटच्या रूपाने खर्च करत असताना सिन्नान गोलंदाजी करण्याची एक वेगळी शैली. बॉल जेव्हा रिलीज करतो त्यावेळेस त्याचा चेहरा अगदी खेळपट्टीच्या खाली असतो, पॉपिंग क्रीज मध्ये पाहत असतो, कदाचित कठीण आहे. यावेळी सुडवलाय, बॉल हवेत आहे, उंची गाठली, भरपूर अंतर पूर्ण होईल का, क्षेत्ररक्षक बॉल कडे पाहतच राहते, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, उत्तुंग षटकार. 500 रुपये दिले जातील हेमंतजी ठाकरे यांच्या माध्यमातून. बोल ऐकलेत, हेमंत दादांच्या नावामध्येच दम आहे आणि जसा षटकार ठोकला तसे 500 जमा केलेत, ते खिचामध्ये जातील. षटकारामध्ये देखील दम होता. काय जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39 वर. जयच्या बॅट मधून हा षटकार येतोय. काय जबरदस्त टायमिंग होतं. छोटा पॅकेज बडा धमाका. सिन्नान सुनी 3 बॉल शिल्लक आहेत. ओव्हर द विकेटने जयसाठी पुन्हा एकदा समोर उडवला, हेलिकॉप्टर स्टाईलने बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रेक्षकांच्या भेटीसाठी हा कडक षटकार. दादांचं गाणं ऐकलं, कोण रे आला, कलंबोलीवाला हेमंत दादा आलंय आणि मैदानाच्या आतमध्ये दादागिरी करत असताना जयेश विशेने 2 वार केलेत. जर हॅट्रिक केली तर हेमंतजी ठाकरे यांच्या माध्यमातून 1000 रुपये दिले जातील. हेमंतजी ठाकरे यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची रोख रक्कम त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली आहे. आयबा जेलसाठी देखील 100 रुपये चॅलेंज ग्रुपच्या माध्यमातून दिले जातील. तिसरा येईल का षटकारांची हॅट्रिक का क्वार्टर फायनल मध्ये करेल का जयेश विषय. टीमची धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचली आहे. संजयजी पालवी यांच्याकडून देखील षटकारांची हॅट्रिक जर झाली तर 1000 रुपये दिले जातील. 2 ठोकलेत, तिसरा जर आला तर 6 धावा आणि 2000 रुपये जयेश विषयाच्या खिच्यामध्ये. मॅच ऑन करायची. यानंतर अजूनही 2 सामने शिल्लक आहेत. दुसरा ठोकलाय त्याच्यासाठी हेमंत ठाकरे यांनी दुसरी नोट दिली आहे. 1000 रुपये जमा केलेत. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. सिन्नान 45 जर्सी क्रमांक गोलंदाजी करत असताना जयेशसाठी मॅच सुरू करायचे. राईट अँड ओव्हर द विकेटने विशेषसाठी शपल झालेत. कमी गतीचा लेग स्टंपच्या बाहेर, अजूनही संधी नाहीये, अजूनही संधी मिळेल. वाईट बॉल आलाय, संधी आहे अजूनही. तिसरा येईल का. एक्स्ट्रा धाव येत असताना धावफलक 46 वर जाऊन पोहोचते. उल्लेख केला होता की प्रथमेश जरी बाद झाला किंवा प्रतीकची विकेट जरी गेली तरी देखील डाव सावरण्याचं काम जयेश सातत्याने करत असतो. जबरदस्त बॅटिंग. धावफलक 46 वर जाऊन पोहोचले. विकेट गेली एक. 2 बॉल शेष. 5व्या क्रमांकाचा बॉल
यावेळेस पायात होता हेलिकॉप्टरने पुन्हा एकदा उडवलंय. बॉल चालले वन बॉस मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. 46 आणि 4 अर्धशतक टीमचं पूर्ण झालंय. एक फटके आकर्षक पाहायला मिळतात. देखणे फटके बुंद्यात टाकला होता. बॉटमिनचा चांगला वापर केला. गॅप मधून उडवला. वन बाउन्स वेगाने पाठवला. शेवटचा बॉल इनिंगचा अर्धशतक पूर्ण झाले टीमचं. यावेळेस पुन्हा एकदा फेकून दिलंय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. स्वर्गीय किरण शेठ पाटील स्टँड कडे पाठवलंय. हा षटकार येतो. इनिंगची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर वाफाली बी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 46 वर. 3 षटकार टोकले. त्याच्यासाठी 1500 रुपये हेमंतजी ठाकरे यांच्या माध्यमातून जयेश विषयला दिले. अब तक 57 टार्गेट आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल सिन्नाने 27 धावा खर्च केल्या. भरपूर खर्चिक षटक. त्याचबरोबर वाईट बॉल देखील 3 टाकलेत. लेग बायच्या रूपाने एक सिंगल दाबाली होती. षटकार आले 3. एक चौकार पाहायला मिळाला. 57चा टार्गेट आहे. मोठं टार्गेट उभं केले 3 ओव्हरमध्ये. ते पूर्ण कशा पद्धतीने होईल त्यासाठी मायक्रोफोनवर आपण इन्व्हाइट करूयात क्रिकेट करेंग अजय घरत के संघ सदाबहार समालोचक मिस्टर अजय घरत सर. चिट्ट्यांचा कार्यक्रम होतोय मुख्य व्यासपीठावर. 3 चिट्ट्या टाकल्या गेलेत. विजेता संघ सोरगाव बी आणि धनेश इलेवन कुकसे. एक चिट्टी नशिबाची असेल. नशिबाची साथ खूप कमी मिळते. कोणाचं नशीब आता या चिट्टीमध्ये असेल. एक संघ फायनल मध्ये पोहोचेल. धनेश इलेवन कुकसे संघ जे विजेता संघ आणि सोरगाव बी यांच्यामध्ये सेमीफायनल क्रमांक पहिली आपल्याला पाहायला मिळेल. नशिबाचा भाग अजय सर खूप कमी असतो. 99% तुम्हाला मेहनत करावी लागते. तुमचं आयुष्य असो किंवा क्रिकेट असो. आणि नशिबाची चिठ्ठी निघली धनेश इलेवन कुकसेची. अभिनंदन करूयात आपण धनेश इलेवन कुकसे संघाचं. 3 चेंडूंची पेनल्टी लागली होती पहिल्या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये त्यांना. परंतु तरी देखील जबरदस्त कामगिरी त्यांनी केली आणि अखेर थोडी नशिबाची साथ देखील मिळाली आहे त्यांना. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक 2026 मध्ये. चॅलेंज ग्रुप कळंबोली आणि एवन जोडीचं हे आयोजन आहे. अक्षय पाटील आणि संकेत ढोले यांची एवन जोडी. एवन स्पर्धा आहे. टॉप लेवलचं असं आयोजन या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. महत्त्वाची मॅच जे गणेश वाफाळे बी विरुद्ध BCC बोरिवली. नाणेफेक जिंकली बोरिवली संघानं. प्रथम गोलंदाजी स्वीकारली परंतु जबरदस्त बॅटिंग वाफाळे बी संघाची. चेक वेळ आहे. आपण सन्मानाकडे जात आहोत. या ठिकाणी सन्माननीय हेमंत ठाकरे साहेब यांच्या सौजन्यानं आम्हाला स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषकामध्ये प्रथम क्रमांकाची रोख रक्कम लाभलेली आहे. हेमंत ठाकरे साहेब आपण यायचं आहे. एवन जोडीच्या माध्यमातून आपण सन्मानित करणार आहोत. संकेत ढोले त्याचप्रमाणे अक्षय पाटील ही एवन जोडी. चॅलेंज ग्रुप कळंबोळी प्रसन्न ठाकरे आणि पंकज पाटील हेही जोडले जात आहेत. त्या माध्यमातून हेमंत ठाकरे साहेबांना आपण सन्मानित करीत आहोत. अत्यंत आकर्षक अशी ही ट्रॉफी आहे. मायेची शाल आहे. प्रसन्न आणि हेमंत त्यांच्या सौजन्यानं मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल लाभलेली आहे. खालिंगावचे थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच आदरणीय सन्माननीय राजाराम दत्तात्रय शेलार साहेब यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचा आहे. यतीश शेलार या गावचे जावई आहेत. त्यांचे पिताश्री नंतर खालिंगावचे प्रथम नागरिक थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच सन्माननीय राजाराम शेलार साहेब यांना मायेची शाल, आकर्षक ट्रॉफी, सुरेख सुंदर अशा पद्धतीनं पुष्पगुच्छ. संकेत ढोले, अक्षय पाटील, प्रसन्न आणि चला पाहुण्यांचा पंकज. सन्मान व्यासपीठावर होत आहे. मात्र खेळ सुरू करायचा आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे त्यामुळे वेळेच्या बाबतीत सहकार्य करावं सर्व खेळाडूंनी. शाहिद खान आणि जरार मोल्ला ही सलामीची जोडी
BCC बोरिवली संघाकडून 57 धावा बनवायच्या आहेत अवघ्या 18 बॉल्समध्ये. प्रथम षटक घेऊन गोलंदाज प्रथमेश विशे आणि विकेट हॅट्रिकसाठी सन्माननीय हेमंत शेठ ठाकरे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. पहिलाच बॉल उचललाय ऑन साइडला, फिल्डर डीप मध्ये मात्र त्याला बीट करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1 बाउन्स चौकार. सन्मानित करणार आहोत चॅलेंज ग्रुपच्या माध्यमातून. प्रसन्न ठाकरे, पंकज पाटील, अक्षय पाटील आणि संकेत ढोले यांच्या माध्यमातून हा सन्मान पार पडत असताना पडगा टेनिस क्रिकेटचे लेजंड खेळाडू आहेत यतीश शिलार, त्यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावर होत असताना चॅलेंज ग्रुपच्या वतीनं हा सन्मान. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय शाहिदच्या बॅटमधून. अपरकट करण्याचा प्रयत्न होता मात्र टायमिंग चुकलाय. स्वतः गोलंदाज बॉलवर वेगानं झेपावलाय. डॉट बॉल. जरूर अप्पर कट करायचा होता, बॅटची अतली कडायला लागली म्हणूनच बॉल अगदी क्रीजवरच पडला. गोलंदाज पोचला, कोणती धाव नाहीये. 57चं टार्गेट आहे. जवळ आपण विचार केला तर 18+ सरासरी गाठावी लागेल. जय गणेश वाफाळे बी संघ सध्या मैदानामध्ये खेळत आहे आणि या टीमसाठी वाफाळे गावचे जावई राहुलदादा ठाकरे यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. बॅटिंग दमदार केली, 56 धावांपर्यंत मजल मारली. 23 धावा प्रतीकनं बनवल्या. 25 धावांचं योगदान जयेश विशेनं दिलं. खोलव्या टप्प्याचा चांगला वाईड यॉर्कर. ड्राईव्ह करायचा होता शाहिदला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पहिल्या बॉलवर चौकार आला परंतु तदनंतर धारदार गोलंदाजी, एक शॉर्ट बॉलचा वापर केला आणि तदनंतर हा वाईड यॉर्कर. अप्रतिम गोलंदाजी. विविधता दाखवली, व्हेरिएशन दाखवतो प्रथमेश विषय. पहिल्या 3 बॉलवर लेंथ लाईन मध्ये खूप सारे बदल आपल्याला पाहायला मिळाले. बॅटल फार चांगलं आहे. दोन्हीही मातब्बर संघ आहेत आणि नेहमीच या दोन संघांदरम्यान चांगल्या लढती क्रिकेट रसिकांना पाहायला मिळालेल्या आहेत. प्रतिषटक 19ची सरासरी गाठायची आहे. मोठा फटका बॉल हवेत आहे परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन. 1 बाउन्स बॉल कलेक्ट केला जाईल. प्रत्येक विषयकडून फक्त एक धाव मिळणार आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या बिनबाद 5. सिंगलच्या जोरावर जरूर 5 धावा आल्यात परंतु सिंगलने काम चालणार नाही अजय गरज सर. 57चं लक्ष आहे. तुम्हाला 18ची सरासरी गाठायची आणि त्याच्यासाठी आक्रमक पवित्रा तुम्ही हातात घ्यावं लागेल. आजचा स्पर्धेचा अंतिम दिवस. सध्या ही 3री क्वार्टर फायनल लढत, यानंतर सेमीफायनल मॅच आपल्या समोर असेल. प्रेक्षकांची आणि मान्यवरांची जबरदस्त गर्दी, जबरदस्त रेलचेल या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी तर करावीच लागणार आहे. प्रत्येक षटकामध्ये किमान 2 ते 3 मोठे फटके खेळावे लागतील. पहिल्या बॉलवर चौकार आला परंतु तदनंतर शाहिद खानला शांत ठेवलाय गोलंदाज प्रथमेशनं आणि आता स्ट्रायकिंग एंडला असेल जरार मुल्ला. दोन्ही सलामीवीर चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, चांगले खेळलेत या आधीच्या मॅचेसमध्ये परंतु पुन्हा एकदा दमदार बॅटिंग त्यांना करावी लागणार आहे सामना जिंकण्याकरिता. प्रथमेश विषय फ्रंटलाईन गोलंदाज पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेट. ओ स्लॅश केलाय, सुंदर फटका आहे. इनफिल्डच्या वरून बॉलला पाठवलंय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. संजयजी पालवी साहेब त्यांच्या सौजन्यानं आम्हाला तृतीय पारितोषिकाची रोख रक्कम लाभलेली आहे. स्पर्धेसाठी पाण्याची सुविधा त्यांच्याकडनं झालेली आहे. आदरणीय संजयजी पालवी साहेब यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. अत्यंत मोलाचं योगदान आहे संजय पालवी साहेब यांचं. त्यांच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक तर सन्मान केला जात आहे. संकेतजी ढोले साहेब, त्याचप्रमाणे अक्षय पाटील एवन जोडी आहे. प्रसन्न आणि पंकज सन्मान करीत आहेत. सन्माननीय पालवी साहेब ज्यांचं मोलाचं योगदान आहे तृतीय पारितोषिकामध्ये. त्यातून पाण्याची व्यवस्था, पाणी पाजून त्यांनी तहानल्याची तहान भागवलेली आहे. पहिलं षटक समाप्त झालंय. 9 धावा फलकावर. उर्वरित 2 ओव्हर्समध्ये तब्बल 48 धावांची आवश्यकता BCC बोरिवली संघाला. रुपेश तेलवी या ठिकाणी जोडले गेलेत पडग्याचे, त्यांचं देखील स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. चांगली सुरुवात पहिल्या ओव्हर. सन्माननीय सोपान पालवी साहेब आपण सन्मानासाठी यायचंय. सोपान पालवी. तर पुढील सन्मान सन्माननीय सोपान पालवी साहेब यांना आपण प्रदान करीत आहोत. माहिती शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचं गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह. प्रसन्न प्रसाद एवन जोडी संकेत ढोले साहेब आणि
सन्माननीय अक्षय पाटील. खूप सुरेख सुंदर स्पर्धा संपन्न होते. एक आकर्षक स्पर्धा. रुपेश दळवी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. चला स्पीडअप करायचे खेळाडूंना विनंती असेल. 12 चेंडू आणि 48 धावा, प्रति चेंडू 4 धावा, एवढं कठीण समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेनं भरलेला असतो, कधी काही घडू शकतंय. गोलंदाजीसाठी प्रतीक विषय, हार्ट ऑफ पीटीसी. स्लॉग हिट एलिव्हेशन जे पाहिजे होतं ते मिळाले नाही. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. एकच धाव तिथे मिळताना दिसते. सिंगल डबलने काहीच होणार नाहीये. चौकार षटकारांचीच भाषा बोलावी लागणार आहे सामना जिंकण्याकरिता बीसीसी संघाला. धावसंख्या 10. सोपान पालवी यांच्याकडनं विजयी संघाच्या कर्णधाराला टॉस बॉक्समध्ये शीतपेय दिला गेला. अजय ठाकरे स्वीट बॉक्सचे दाते आहेत, त्यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यायचंय. सन्माननीय अजय ठाकरे साहेब. गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. हेमंत शेठ ठाकरे यांच्याकडून हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. वाफाळे बी संघाचे गोलंदाज त्याचा फायदा घेतील का? आता 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी अजूनही 47 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल सामना करेल जरार मुल्ला. टॉप एज हुक केला येथे. फटक्यावर नियंत्रण नाही आहे आणि डीपमध्ये मात्र तेथे चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना शॉट थर्डमॅनमधून फिल्डर पोहोचले होते महेश. फक्त एक धाव घेण्याची संधी उपलब्ध होते. अजय ठाकरे यांचा सन्मान संपन्न झालेला आहे. प्रसन्न प्रसाद, संकेत डोले आणि अक्षय पाटील एवन जोडीच्या माध्यमातून चॅलेंज ग्रुप कळंबोळी. मनोज पालवी साहेबांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये जोडलं जायचंय. मनोज पालवी यांचा सन्मान होतोय. एवन जोडी संकेत डोले, अक्षय पाटील, प्रसन्न आणि प्रसाद, चॅलेंज ग्रुप कळंबोळी. 10 चेंडू आणि 46 धावा हे समीकरण या मॅचमध्ये. कटरचा चांगला वापर, वेग काढून घेतला, संत गतीनं टाकला, लवकर बॅट फिरली शाहिदची. टप्पा पडल्यानंतर बॉलने टर्न देखील प्राप्त केला होता. अप्रतिम गोलंदाजी. आजचा संपूर्ण दिवस प्रतीक विषयनं गाजवलाय. फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल किंवा क्षेत्ररक्षण, तिन्ही विभागांमध्ये अप्रतिम कामगिरी प्रतीकची राहिली आहे. यावेळेला मात्र स्विंग केला ऑन साईडला. झन्नाटेदार फटका शाहिद खानच्या बॅटमधून येतोय. उत्तुंग षटकार. आज भरला यो सारा मैदान, चॅलेंज ग्रुपचं आयोजन. थँक्यू. पुढील सन्मान संकेत पालवी साहेब. आपण टॉस बॉक्समध्ये येणार आहात. संकेतजी पालवी साहेब, अत्यंत मोलाचं योगदान आहे. एवन जोडी संकेत ढोले साहेब, त्याचप्रमाणे अक्षय पाटील, प्रसन्न आणि प्रसाद, चॅलेंज ग्रुप कळंबोळीच्या माध्यमातून स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक 2026 मध्ये संकेत पालवी, माईची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ, सुरेख सुंदर सन्मान चिन्ह. चांगलं कमबॅक प्रतीकचं. हा बॉल स्लोवर टाकला. स्लोवर बॉल त्याचे अतिशय प्रभावी ठरलेत. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 40 धावा अजूनही बनवायच्या आहेत. धावसंख्या फक्त 17. विकेट गेलेली नाही, परंतु ज्या वेगानं धावा यायला हव्या होत्या त्या वेगानं धावा आलेल्या नाहीत. 7 चेंडू 40 धावा. प्रत्येक बॉलवर मोठा फटकाच खेळावा लागणार आहे. लॉफ्टेड शॉट. यावेळेला उंची फार जास्त झालेली या बॉलमध्ये, परंतु अंतर देखील कापला आणि ट्रॉफीला निशाणा बनवलंय. षटकार. दोघांना विनंती करेन त्याचप्रमाणे एवन प्रसन्न आणि पंकज रुपेश दळवी साहेब यांचा सन्मान आपण करीत आहोत. एवन जोडी संकेत डोले साहेब, त्याचप्रमाणे अक्षय पाटील यांच्या माध्यमातून प्रसन्न व पंकज. 6 चेंडू आणि 34 धावा. होऊ शकतात. क्रिकेटचा खेळ आहे. सन्माननीय रमेश घरत, आदरणीय रमेश घरत आमचे सन्माननीय अतिथी, आपण यायचं आहे. गोलंदाजासाठी काम अगदी सोपं झालेलं आहे. जयेश विशेषच्या हातात बॉल. चला स्पीडअप करा प्लीज जयेश. यानंतर सेमीफायनल आणि फायनल मॅच देखील आम्हाला खेळवायची आहे. तर एवन जोडी संकेत डोले, त्याचप्रमाणे अक्षय पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करीत आहोत. प्रसन्न आणि पंकज. जोरदार प्रहार. डीप बॅकवर्ड पॉइंटला सुरेख फटका. चौकार आलाय. सामना जिवंत आहे.
5 बॉल्समध्ये आता 5 षटकारांची आवश्यकता. मागच्या काही बॉल्समध्ये चांगल्या धावा आलेल्या आहेत. मागच्या 3 बॉल्समध्ये 2 षटकार आले होते. प्रतीक विशेच्या विरुद्ध शाहिदने आक्रमण केलं आणि आता चौकारानं सुरुवात झाली आहे शेवटच्या षटकाला. जराचा स्ट्रॉंग झोन आहे तिकडे आपण बघतोय. सातत्याने चांगले फटके त्याने खेळलेत, पण चौकाराने आता काम होणार नाही. आता षटकारच ठोकावे लागतील. 5 चेंडू आणि 30 धावा हे समीकरण. नामदेव पालवी साहेब आपण या. नामदेवजी पालवी. येस अजय गरज आपण कंटिन्यू करणार आहात. सामन्यामध्ये अजूनही थोडीफार चुरस आपल्याला दिसते. पुढचा बॉल ओव्हर द विकेट आणि आता मात्र सामन्यातील चुरस कदाचित कमी होईल. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जरूर धाडलाय. आणखी एक चौकार येतोय, परंतु जसा मी उल्लेख केला की चौकाराने काम होणार नाहीये. षटकारांची गरज आहे. प्रसन्न पंकज त्याचप्रमाणे संकेतजी ढोले आणि अक्षय पाटील एवन जोडच्या माध्यमातून या ठिकाणी आदरणीय नामदेव पालवी साहेब यांचा सन्मान संपन्न झालेला आहे. यानंतर सेमीफायनलची मॅच चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध सोरगाव बी. टॉप एच बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज जज करतोय अँड इट टेक्स इट. जरार मुल्लाबाद. प्रदीप भोईर साहेब या स्पर्धेसाठी ज्यांच्या सौजन्यानं आम्हाला चेंडू लाभलेले आपण त्यांना सन्मानित करीत आहोत. चॅलेंज ग्रुप कळंबोळी आयोजित स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृतिचषक 2026 प्रदीप शेठ भोईर यांच्या सौजन्यानं स्पर्धेसाठी चेंडू आम्हाला लाभलेले आहेत. त्यांचा सन्मान एवन जोडी संकेत डोले, अक्षय पाटील, प्रसन्न आणि पंकज चॅलेंज ग्रुपच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी, माईची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छच्या माध्यमातून सन्मान. बीसीसी बोरिवली संघाची गोलंदाजी कमकुवत राहिली. विशेषतः शेवटचे षटक सिन्नांचं. शेवटचे 4 बॉल जे होते त्याच्यावर त्याने 24 धावा खर्च केल्या. त्यामुळेच 50+ धावसंख्या पाहायला मिळाली. 14 धावा राहिलनं देखील खर्च केल्या होत्या. माजीदच्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च झाल्या होत्या. त्यामुळेच फलंदाजांवर जेव्हा ते चेस करण्यासाठी आले तेव्हा प्रचंड मानसिक दडपण होतं. नवीन बॅटर बाबू नाचन लो फुल टॉस ऑन ड्राईव्ह करत असताना दरम्यान परमेश्वर पालवी साहेब यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी स्टेजवर यायचे. प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिकाची जी ट्रॉफी आहे आकर्षक, त्याचप्रमाणे बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी ज्यांच्याकडनं लाभलेली आहे ते आदरणीय सन्माननीय परमेश्वर वामन पालवी साहेब यांचा सन्मान. एवन जोडी संकेत ढोले, अक्षय पाटील, त्याचप्रमाणे प्रसन्न आणि पंकज चॅलेंज ग्रुप कळंबोळीच्या माध्यमातून हा सन्मान आपण प्रदान करीत आहोत. अक्रॉस द लाईन फटका खेळलाय. फक्त औपचारिकता आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. सिंगल घेत असताना शाहिद खान. शेवटचा बॉल बाकी. अजय गरज एक महत्वाची बाब अशी की यावर्षी बीसीसी बोरिवली आणि जय गणेश वाफाळे बी एकमेकाविरुद्ध अनेक वेळा धडकलेत आणि प्रत्येक वेळेस जय गणेश वाफाळे संघानं विजय संपादित केलेला आहे. 4-0 ची लीड आहे. आता 5-0 ची होईल. शेवटचा बॉल समोर उडवलाय. षटकार. 6 धावा शेवटच्या बॉलवर, मात्र फार उशीर झालेला आहे. मॅच फिनिश. सामना जिंकलाय जय गणेश वाफाळे बी संघानं. अप्रतिम कामगिरी आणि संघ आता सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक बीसीसी बोरिवली. टॉस साठी यायचे दोन्ही संघांचे संघनायक सोरगाव बी टीमचे कॅप्टन आणि वाफाळे बी टीमचे कॅप्टन. आपल्याकडे वेळ फार अपुरा आहे. लवकर या. चला सोर बी संघ आणि जय गणेश वाफाळे उपांत्य फेरीचा पहिला सामना हेमंत